यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत गरज पडल्यास पाडू यंत्राचा वापर केला जाणार। ईव्हीएमचा डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार। उमेदवारांना लेखी निकाल त्वरित मिळणार। पाडू यंत्राबाबत आम्हाला सांगावंसं देखील वाटलं नाही का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पाडू यंत्राबाबत तीव्र आक्षेप। पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही। मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर होईल। विरोधकांच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा मोठा पक्ष असेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार। भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेणार नाही। नियमावलीमुळे ज्येष्ठ नागरिक मतदानापासून राहणार वंचित। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवी चरणी, तर ठाकरे बंधूंना मुंबादेवीची आत्ताच का आठवण आली? महायुतीच्या नेत्यांचा निशाणा। अविनाश जाधव यांची बिनविरोध निवडणुकीची याचिका हायकोर्टाने फेटाळली। अविनाश जाधवांच्या खटल्यावरून ॲडव्होकेट असीम सरोदेंना दंड। पुणे मनपा निवडणूक कात्रज प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप। ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांचा आरोप। सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,46,000वर, तर चांदी प्रति किलो 2,90,000वर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।